आणि जे विद्यार्थी ऍक्च्युअली युपीएससीची प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी थोडेसे दोन शब्द. मग खूप जास्त हुशार आहेत, माझा खूप जवळचा मित्र पण आहे. पण अशा वेळी काय होते की प्रीची जी थिन लाईन क्रॉस करणं ना खूप म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे. काही जणांचे होते, काही जणांना तो नॅक भेटतो, काही जणांना नॅक भेटत नाही. सो काही असे मित्र आहेत की ज्यांचे कॅलिबर असते तरी पण प्री क्रॅक होत नसत्या. सो तर त्या विद्यार्थ्यांनी काय त्यांना सांगेन की इतकेच ते प्रयत्न करत राहा. पण असे काही विद्यार्थी असतात म्हणजे कसं असतं की प्री क्रॅक म्हणजे काय कट ऑफ 90 आहे आणि तुम्हाला पडतात 85 87. सो काय म्हणायचं कंटिन्युअसली तेवढे मार्क म्हणायचं काय उद्देश की तुम्ही खूप क्लोज आहे. म्हणजे थोड्याफार गोष्टी त्या दिवशी तुमच्या फ्लेवरमध्ये नाही आहेत पण मग तुम्ही प्रयत्न करू शकता, अजून एखादा दुसरा अटेम्प्ट देऊ शकताय ज्यांचं क्लोज आहेत मार्किंग. पण असे काही नग आहेत की ते 3-4 वर्ष प्रिपरेशन करतात किंवा 5-6 वर्ष प्रिपरेशन करतात, कट ऑफ असतो 80, यांना पडतात 50-40 आणि कोणाला काय करतो वाटतं मग 5-6 वर्ष प्रिपरेशन करायला चालू करतात. मास्टर फालतू मला बंद करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही ऑनेस्ट मी तेव्हा लग बोलतोय पण मला असंच आहे की काय असं तोंडावर लग बोलायचं, मागायला असं गोडपीठ बोलणं आपल्याला जमत नसते की म्हणजे तोंडावर गोड बोलतो आणि मागे असं काय आपल्याला जमत नाही. त्या पोराला सांगायचं होते काय 3-4-5 अटेम्प्ट दिल्यानंतर स्वतःला स्वतःची पात्रता समजते. ऍक्च्युअली काय झालंय की पात्रता शब्द वापरायचं नाही, त्याच्यावर लायकी हा शब्द वापरायचो. तर माझे काही चांगले जवळचे मित्र त्यांनी म्हटलं की मला लायकीचं असं तर असं वेगळं वाटतं, पात्रता वगैरे वापरलं, त्यामुळे मी आता पात्रता वगैरे वापरायला चालू केले. सो मग त्या मुलांना सांगायचा उद्देश आहे की तुम्हाला तुमची स्वतःची पात्रता समजते, तुम्ही युपीएससी क्रॅक करू शकता की नाही हे तुम्हाला कळतंय. जसं वाटतंय करू शकत नाही तर एमपीएससीला शिफ्ट व्हा किंवा बाकीच्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोर करायला चालू करा. सांगायचा उद्देश इतकाच की काय माझं हे युपीएससीचं यश हे खूप संकुचित प्रवृत्तीचे यश आहे. कारण एक ढाचा आहे, त्या ढाच्यामधनं मी प्रयत्न केला, त्या ढाच्यामध्ये यशस्वी झालो. आयुष्यामध्ये करण्यासाठी खूप जास्त मार्ग आहेत. एकच नाही कसं आहे की खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असं केली की उपाशी मारायची पाळी द्या. मासलं काय करू की म्हणजे काय की मान्य की प्रयत्न काय करायचे की आयुष्यात 30-40-50 वर्ष झाल्यानंतर असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की ज्या आईला प्रयत्न केले असते बरोबर असतं थोडं सक्सेस झाला असतो. सो असं रिग्रेट नाही वाटलं पाहिजे. सो हे जे बॅकग्राऊंड माइंड असायचं की प्रयत्न करण्यामागचं कारण हे असायचं की अजून एखादा अटेम्प्ट दिला असता, आता मित्र आहे झाला मी पण आहे मी तुझं वाटतंय म्हणजे असं थोडंसं वाटायला नाही वाटलं पाहिजे. हे एक बॅकग्राऊंड माइंड असायचं. सो हे लक्षात ठेवा. सो जे पोरं कंटिन्युअसली प्री मध्ये फेल होतात त्या मुलांना एवढं सांगायचं की बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करायला चालू करा. म्हणजे तुम्हाला वाटेल आता सिलेक्ट जाणार म्हणजे शहाणा आला वाटतं. पण खरं सांगतो, सत्य परिस्थिती सांगतो, पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये IAS बनायचं जे झील होतं की नाही आता IAS बनायचंय, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये असं वाटलंय की भाई जॉब पाहिजे आता आणि काय पण लिस्ट मध्ये नाव येतं बाकी पुढचं पुढे बघायचं. सो त्या मुलांना मला खरंच खूप प्रामाणिकपणे सांगतोय, खूप तळतळी सांगतोय. आई वडील खूप जास्त अपेक्षा देऊन किंवा भाव देऊन तुम्हाला पैसे पुरवत असतो महिन्याला. सो त्याची कुठं जाणीव ठेवा.